आपण जेव्हा आशिया खंडाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात काय येतं? पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा खंड. बरोबर. पण त्याची खरी ओळख फक्त एवढीच नाही. ती आहे इथल्या कमालीच्या भौगोलिक विविधतेमुळे. उंच पर्वतांपासून ते जगातल्या सगळ्यात खोल भागापर्यंत. विशाळ वाळवंटांपासून ते माणसांनी खचाखच भरलेल्या प्रदेशांपर्यंत. खरं सांगायचं तर आशिया म्हणजे विरोधाभासांनी भरलेला एक अद्भुत खंड आहे. आणि हेच वाक्य या खंडाचं अगदी अचूक वर्णन करतं. पण ही विविधता नेमकी आहे तरी कशी? चला तर मग आशियाच्या या नैसर्गिक रचनेपासून ते मानवी वस्तीपर्यंतचा एक प्रवास करूया आणि समजून घेऊया की या खंडाला वैविध्यपूर्ण असं का म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया आशियाच्या उंच सखलपणापासून. म्हणजे एकाच खंडात पृथ्वीवरचं सर्वोच्च आणि सर्वात सखल ठिकाण कसं असू शकतं? हा विचारच किती थक्क करणारा आहे, नाही का? आता हा फरक बघा. खरंच अविश्वसनीय आहे. विचार करा, एकाच खंडात एका बाजूला जगाचं सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, तब्बल 8,848 मीटर उंच. आणि त्याच खंडात दुसऱ्या टोकाला पृथ्वीवरचा सगळ्यात सखल भूभाग आहे, तो म्हणजे मृत समुद्र. ही दोन टोकाची भौगोलिक वैशिष्ट्यच आशियाला खऱ्या अर्थाने अद्वितीय बनवतात. आणि हे उंची फक्त पर्वतांच्या शिखरांपुरती नाहीये. जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जाणारं तिबेटचं पठार बघा. हे इतकं मोठं आणि उंच आहे की त्याची सरासरी उंचीच 4,500 मीटरपेक्षा जास्त आहे. हे पठार फक्त एक भौगोलिक आश्चर्य नाही, तर ते संपूर्ण आशियाच्या हवामानावर आणि नद्यांच्या प्रवाहावर मोठा परिणाम करतं. तिबेटच्या पठाराशिवाय आशियात दुसरीही महत्त्वाची पठार आहेत आणि प्रत्येकाचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे. तुर्कस्थानातलं अनातोलिया पठार असो किंवा पाकिस्तानमधलं ऊर्जा समृद्ध पोटवार पठार, म्यानमारचं शान पठार तर खनिजांनी भरलेलं आहे, तर चीनमधलं लोएस पठार शेतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ही पठारं फक्त उंच जमिनीचे तुकडे नाहीत, तर त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत. बरं, या उंच पठारांवरून आता आपण वळूया पाण्याकडे, म्हणजे त्यातून उगम पावणाऱ्या नद्यांकडे आणि व्यापाराला दिशा देणाऱ्या सागरी मार्गांकडे. एक साधा प्रश्न आहे, या उंच पर्वतरांगा आणि पठारांवरून नेमकं काय उगम पावत असेल? याचं उत्तर खूप सोपं आहे, पण त्याचं महत्त्व प्रचंड मोठं आहे. तर या पर्वतरांगा म्हणजे कोट्यावधी लोकांसाठी अक्षरशः जीवनदान आहेत. का? कारण इथूनच आशियातल्या महान नद्या उगम पावतात. ब्रह्मपुत्रा, सिंधू, यांगसे, गंगा ही फक्त नावं नाहीयेत, तर या संस्कृतीच्या जीवनवाहिन्या आहेत. या नद्या पाणी देतात, जमीन सुपीक करतात आणि म्हणूनच अब्जावधी लोकांचं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून आहे. तर मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे ह्या नद्या शेती आणि जीवनाला आधार देतात ना, अगदी त्याचप्रमाणे आशियातले सागरी मार्ग जागतिक अर्थव्यवस्थेला आधार देतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर मलक्का सामुद्रधुनी बघा. भारत आणि चीनमधला हा सगळ्यात जवळचा सागरी मार्ग आहे. जगातला जवळपास 0.5% सागरी व्यापार एकट्या या मार्गावरून होतो. दुसरीकडे त्सुशिमा सामुद्रधुनी ही ईशान्य आशियातल्या देशांसाठी लष्करी आणि सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. हे जलमार्ग म्हणजे जणू जागतिक अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत. आता वळूया पुढच्या विरोधाभासाकडे. एका बाजूला आहेत प्रचंड मोठे ओसाळ प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला आहेत माणसांनी गजबजलेली दाट लोकवस्तीची शहरं. आशियात असे खूप मोठे भाग आहेत जिथलं हवामान किंवा जमीन इतकी खडतर आहे की तिथे राहणं खूपच अवघड आहे आणि साहजिकच यामुळे तिथली लोकसंख्या अगदी विरळ आहे. याची उत्तम उदाहरणं म्हणजे अरबी वाळवंट, जिथे दिवसा तापमान असह्य असतं, किंवा मंगोलिया आणि चीनमध्ये पसरलेलं थंडगार गोबी वाळवंट. सोबतच भारतातलं थारचं वाळवंट आणि चीनमधलं तकलामाकन वाळवंटही आहे. हे फक्त वाळूचे ढिगारे नाहीत, तर हे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक प्रदेश आहेत. पण गंमत बघा, या ओसाड वाळवंटांच्या अगदी विरुद्ध आशियाने जगातल्या सगळ्यात दाट लोकवस्तीच्या भागांना जोडण्यासाठी एक महाप्रचंड जाळं तयार केलंय. ते म्हणजे ट्रान्स एशियन रेल्वे नेटवर्क. हे नेटवर्क पॅसिफिकच्या किनाऱ्यापासून थेट युरोपपर्यंत लोकांना आणि मालाला जोडतं. हे खरं तर आशियाच्या एकात्मतेचं एक मोठं प्रतीक आहे. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. पूर्व आणि दक्षिण आशियात म्हणजे चीन, जपान, भारतासारख्या देशांमध्ये जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे रेल्वेचं जाळंही खूप दाट आहे. पण त्याच्या अगदी उलट पश्चिम आशियाच्या वाळवंटी प्रदेशात जिथे लोकवस्ती कमी आहे तिथे हे जाळं खूपच विरळ आहे. हा विरोधाभास आपल्याला मानवी वस्ती आणि विकास याबद्दल खूप काही सांगून जातो. तर आपण आशियातली ही सगळी टोकाची भिन्नता पाहिली. आता प्रश्न असा पडतो की या सगळ्या विविधतेचा भविष्यासाठी नेमका अर्थ काय? थोडक्यात सांगायचं झालं तर आशियात काय काय आहे
जगातले सगळ्यात उंच पर्वत आहेत आणि सगळ्यात खोल भागही आहेत. जीवन देणाऱ्या नद्या आहेत आणि व्यापारावर नियंत्रण ठेवणारे सागरी मार्ग आहेत. विशाल ओसाड वाळवंट आहेत आणि माणसांनी खचाखच भरलेले प्रदेशही आहेत. आणि हवामान, ते तर उष्णकटिबंधीयपासून ते थेट ध्रुवीय प्रदेशांपर्यंत पसरलेलं आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचारात पाडतो. आशियाची ही जी अतुलनीय भौगोलिक विविधता आहे, ती भविष्यात नवनवीन संधी निर्माण करेल की मग नवीन आव्हानं उभी करेल? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.